हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, स्थानिक रहिवाशांच्या मदतीने वाचले ड्रायव्हरचे प्राण। शिपूर बिडकीन रोडवर लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकचा रविवारी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास अपघात झाला असून यामधील ड्रायव्हर उत्तर प्रदेशचा असून तो गाडीखाली पूर्णपणे दबलेल्या अवस्थेत होता व त्याचा पाय पूर्णपणे गुंतलेला होता। स्थानिक रहिवासी यांनी गॅस कटरच्या सहाय्याने गाडीची कॅबिन कापायला सुरुवात केली व तिथेच खरे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले। त्यांना मदत करण्यासाठी सर्व गावकऱ्यांची मोहीम सुरू केली। ड्रायव्हरची तब्येत खालावत असल्याने ओळखून लगेच वरद हॉस्पिटल बिडकीनचे यांना कॉल करून ॲम्ब्युलन्स सुविधा देण्यास मदत मागितली। डॉक्टर सुरेश जंगले परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः ॲम्ब्युलन्समध्ये येऊन घटनास्थळी हजर झाले। डॉक्टर जंगले यांनी रुग्णाला तपासले असता त्याचे ब्लड प्रेशर खूप कमी होत चालले होते, त्यामुळे त्यांनी त्याला लगेचच सलाईन लावण्याची तयारी सुरू केली। त्यांनी सहकाऱ्यांच्या मदत घेऊन तत्पर सलाईन लावून इलाज सुरू केला। तेव्हा वाळूस पोलीस स्टेशनचे दिलवाले साहेब यांनी अग्निशमन दलाला पाचारण करण्यास सांगितले व अग्निशमन दलाचे सर्व टीम कटर पाण्याचे बंपर घेऊन 15 जणांची टीम तिथे येऊन आणखी वाढीव मदत मिळाली। यामध्ये रावसाहेब टेके यांनी अथक प्रयत्न करून तब्बल 6 तास गॅस कटर वापरून ड्रायव्हरला बाहेर काढण्यात खूप प्रयत्न केले। हे कार्य करत असताना रावसाहेब टेके यांचे अक्षरशः दोन्ही हात भाजले होते, तरीही त्यांनी आपले काम थांबविले नाही। त्यानंतर बिडकीनचे वरद हॉस्पिटलची टीम डॉक्टर सुरेश जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली हजर झाली। तिथे कोणत्याही यंत्रसामग्री नसताना, उभे राहायला जागा नसताना देखील ड्रायव्हरला सलाईन लावायला कोणतेही सहकार्य करायला तयार असताना अशा परिस्थितीत वरद हॉस्पिटलच्या टीमने अक्षरशः जीव धोक्यात घालून कोपऱ्यात उभे राहून अक्षरशः 6 तास चिखल पाण्यात उभे राहून त्या ड्रायव्हरचा जीव वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले। वाळूस पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी सुद्धा पूर्णपणे जीव ओतून काम करत होते। या सर्व लोकांच्या मदत कार्यामुळे आज एकाचा जीव वाचला व तो ड्रायव्हर सुखरूप हॉस्पिटलला पोहोचला व त्याचा इलाज चालू झाला। रावसाहेब टेके व डॉक्टर सुरेश जंगले हे आज या ड्रायव्हरसाठी एक विठ्ठलाचे रूप ठरले आहे। सलाम आपल्या कार्याला। जिल्हा प्रतिनिधी दिलीप जोशी, हिंदवी स्वराज्य न्यूज, छत्रपती संभाजीनगर।